हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सोल्युशन हा चॅप्टर बघत होतो. तर पहिल्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितलं आणि टाईप्स ऑफ सोल्युशन बघितलं. त्याचे 9 टाईप्स ऑफ होते. दुसऱ्या लेक्चरला म्हणजे कालच्या लेक्चरला आपण सगळं 2 पॉईंट्स बघितले. कोणते कोणते बघितले कालच्या लेक्चरला आपण कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट हा एक पॉईंट बघितला आणि सोल्युबिलिटी बघितली. मग त्याच्यात काय काय बघितलं आपण इफेक्ट ऑफ सोल्युबिलिटी बघितले. त्याच्यात फर्स्ट पॉईंट बघितला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि इफेक्ट ऑफ प्रेशर हे आपलं राहिलं आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहे. आज आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघणार आहे. उद्याच्या लेक्चरला पण बेसिक कन्सेप्टच होतील. पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे बघणार आहे. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कोणत्या हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. चला सगळं स्टार्ट करूया. आता पहिला पॉईंट आहे आपलं कॉन्सन्ट्रेशन. आता पहिल्यांदा मला सांगा, 11th स्टँडर्डला तुम्हाला सगळं हे बेसिक झाले तरीसुद्धा आपण परत हे रिवाइज करायला लागलो. ठीक आहे, मग चला स्टार्ट करूया कॉन्सन्ट्रेशन टर्म. पण आता कॉन्सन्ट्रेशन टर्म किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हे सांगा. कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन टर्म कशाला म्हणायचं, किंवा एखादं सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे हे तुम्हाला कसं कळणार. आता कॉन्सन्ट्रेशन कोणकोणते असतात. 0.1 मोलार असतं किंवा 1 मोलर असतं, 0.5 मोलर असतं. हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं. म्हणजे आपलं सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे हे कळण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला आधी आपल्याला शिकायचा आहे. किंवा त्या सोल्युशनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वेगवेगळ्या टर्म्समध्ये सुद्धा काढता येतात. म्हणजे व्हॉल्यूममध्ये काढता येतं, मासमध्ये काढता येतं किंवा वेटमध्ये काढता येतं. तसंच वेट बाय मास पण काढता येतं. अशा टर्म्स काय काय आहेत. किंवा मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी किंवा मॉलिक्युलरिटी ह्या सगळ्या काय आहेत त्याच्या टर्म्स आहेत. नॉर्मॅलिटी म्हणजे किती नॉर्मल आहे, किती मोलर आहे सोल्युशन आपलं, 1 मोलर आहे की 2 मोलर आहे किंवा 0.1 मोलर आहे, हे सगळं आपल्याला बघायचं. आणि आपण कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे बघूया. आता एक्झाम्पल घेऊया. आता आपलं रोजचं एक्झाम्पल कोणतं झालं आहे, NaCl इन वॉटर. हेच एक्झाम्पल घेऊया. चला, एका बीकरमध्ये आपण पाणी घेतले. एका बीकरमध्ये आपण पाणी घेतले. जी अशी आडवी लाईन आहे ती आपण पाणी समजायचं आहे आणि जे वरून ॲड केले डॉट 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 ते आपलं NaClचे क्रिस्टल आहे. ठीक आहे, चला तर एका बीकरमध्ये आपण पाणी घेतलं आणि आता पाणी म्हणजेच आपलं काय असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. ओके, आणि त्यात आपण NaClची ॲडिशन केली. पण आपल्याला इथे सोल्युशन सॅच्युरेटेड किंवा सुपर सॅच्युरेटेड करायचं नाही आहे. आपण फक्त ह्याचं आता कॉन्सन्ट्रेशन बघतोय. म्हणजे आपल्याला आता फक्त कॉन्सन्ट्रेशन शिकायचं की बाबा ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. सो इथे सॅच्युरेटेड किंवा सुपर सॅच्युरेटेड असलं काहीही करायचं नाही. ठीक आहे, चला तर आता कॉन्सन्ट्रेशन टर्म काय असणार आहे. आपण पाण्यामध्ये किती NaCl ॲड केले किंवा किती अमाऊंटच्या पाण्यामध्ये किती अमाऊंट सॉल्ट घेऊन ते डिझॉल्व झालं म्हणजेच काय आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे. बघा आता इथं हे एक छोटी डायग्राम काढले. सोल्युशन आपल्याला एक तयार करायचं आहे. आपण एक्झाम्पल घेतलं NaCl इन H2O. एका बीकरमध्ये ह्या किती पाणी घेतलं, 100 ग्रॅम वॉटर घेतलं. हे ग्रॅम आहे. तुम्ही म्हणाल की पाणी कसं ग्रॅममध्ये घ्यायचं, ग्रॅमचं लिटर कन्वर्जन करता येतं, लिटरचं ग्रॅम कन्वर्जन करता येतं. ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की क्वेश्चनमध्ये दिलं असेल ग्रॅम टू ग्रॅम कन्वर्जन असेल तर आहे असंच घ्यायचं. व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम घ्यायचं. ग्रॅम व्हॉल्यूम असेल तर ग्रॅम व्हॉल्यूम घ्यायचं. जसा क्वेश्चनमध्ये दिलं असेल तसंच तुम्ही घ्यायचं. आता इथे बघा सॉल्वंट किती आहे आपला. सॉल्वंट म्हणजे काय आहे, H2O. किती ग्रॅम दिला आहे, 100 ग्रॅम दिला आहे. आणि NaCl किती दिला आहे, NaCl किती दिला आहे, 4 ग्रॅम दिला आहे.
तो आपला सोल्यूट आहे. आणि सॉल्वंट म्हणजे काय, पाणी H2O 100 ग्रॅम दिला आहे. ओके, आता बघा, ज्या वेळेला तुम्ही पाण्यात त्या ॲडिशन करणार आहे त्यावेळेला बघा पाणी कसं असणार आहे तुमचं, आधी प्लेन असणार, पूर्ण प्युअर. सॉल्वंट किती आहे आपला 100 ग्रॅम, सॉल्यूट किती आहे 4 ग्रॅम. हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक सोल्युशन तयार झाले. म्हणजे असं म्हणूया का AB सोल्युशन, A+B. आपलं A आहे ते वॉटर आहे आणि B आहे ते आपलं काय आहे, NaCl आहे. हे A+B सोल्युशन तयार झाले. पण आता जर तुम्हाला असं विचारलं की सॉल्वंट किती घेतलाय, 100 ग्रॅम घेतलाय आणि सॉल्यूट किती आहे तर 4 ग्रॅम आहे, मग एकूण सोल्युशन किती झालं, टोटल सोल्युशन किती होणार, 100 + 4 किती होणार, 104. समजलं टोटल सोल्युशन किती झालं. आणि फक्त सॉल्वंट विचारलं तर काय घेणार, 100 घेणार. ठीक आहे, हे समजलं इथंपर्यंत. चला आता बघूया काय काय केलं आपण. म्हणजे आपण किती अमाऊंटमध्ये काय काय घेतलं हे तर बघितलं. तुम्ही आपला कॉन्सन्ट्रेशन टर्म हेच आहे की बाबा तुम्ही किती अमाऊंटमध्ये काय घेतलं किंवा किती क्वांटिटीमध्ये घेतलं. म्हणजे आपण हे सगळं क्वांटिटीमध्ये घेतलं ना, किंवा एका फिक्स रेशिओ म्हणजे किंवा एका फिक्स व्हॉल्यूममध्ये घेतलं. त्यामुळंच सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी सोल्यूट आणि सॉल्वंटची क्वांटिटी किंवा किती अमाऊंट दिलेली असते किंवा घेतलेली असते त्यालाच काय म्हणायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणायचं आहे. किंवा त्याचं आपल्याला त्या दिलेल्या अमाऊंटवरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. मग डेफिनेशन काय असणार, अमाऊंट ऑफ सोल्यूट इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. चला बघूया. अमाऊंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे किती अमाऊंटचा सोल्यूट किती पाण्याच्या अमाऊंटमध्ये डिझॉल्व झाला, हे म्हणजे काय आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता इथे एक फॉर्म्युला दिला आहे बघा, C = m/v × 100. आता तुम्हाला पर्सेंटेशन ज्या वेळेला काढायची असेल त्यावेळेला × 100 करायचं. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, M म्हणजे मास, V म्हणजे व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. फक्त सॉल्वंटचा व्हॉल्यूम इथे घ्यायचा नाही. इथे काय फॉर्म्युला लिहिला आहे बघा मी, C = मास अपॉन सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. तिथं व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंटच्या जागी तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन करा. जर सॉल्वंट विचारलं तर फक्त आपलं 100 येणार आणि पूर्ण सोल्युशनचं व्हॉल्यूम असेल त्यावेळेला सोल्यूट प्लस सॉल्वंट म्हणजे 104 यायला पाहिजे. पुढे ते बघायचंच आहे. चला आता कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म बघूया. कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म भरपूर आहेत, म्हणजे 6 आहेत बघा. फर्स्ट आहे पर्सेंटेज बाय मास किंवा पर्सेंटेज बाय वेट. हे जे दिले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म, तुमचं जे केमिस्ट्रीचं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम नंबर 4, त्याच्यामध्ये चॅप्टर 2 सोल्युशन, पेज नंबर 30 वरती दिले सगळं. त्या टर्म्स तुम्ही रीड करा म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. तिथं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स दिलेत, कोणत्या कोणत्या आहेत, पर्सेंटेज ऑफ वेट बाय वेट, पर्सेंटेज ऑफ वेट बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम हे दिलेत. नंतर आपण बघणार आहे मोल फ्रॅक्शन, नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी आणि मोलिक्युलरिटी. ह्या सगळ्या टर्म्स आपण साईड बाय साईड बघणार आहे. चला आता पहिल्यांदा बघूया. फर्स्ट पर्सेंटेज बाय मास किंवा पर्सेंटेज ऑफ मास और पर्सेंटेज ऑफ वेट बाय वेट. चला आता ह्याचा फॉर्म्युला काय दिलाय बघूया. पर्सेंटेज हा फॉर्म्युला W/W म्हणजे वेट बाय वेट. आता वेट बाय वेट कशाचं घ्यायचं, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन इंटू 100 का केलं, कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे म्हणून आपण इंटू 100 करणार. चला तर आता आपण एक्झाम्पल बघितलंच, आधीचं एक्झाम्पल किती घेतले आपण, इथे दिले ह्या कोपऱ्यात बघा. एक्झाम्पल NaCl इन H2O. NaCl किती घेतलाय
4 ग्रॅम लिहिले इथं 4 ग्रॅम. पाणी किती घेतलं H2O, सॉल्वंट किती आहे तो 100 ग्रॅम. 100 ग्रॅम आहे, पण ते काय झालं आहे आपलं सॉल्वंट. पण सोल्युशन आपण कशाला म्हणणार आहे, सॉल्यूट प्लस, इथे दिले बघा सॉल्यूट प्लस सॉल्वंट म्हणजे काय आपलं सोल्युशन आहे. मग 4 ग्रॅम सॉल्यूट प्लस 100 ग्रॅम सॉल्वंट किती झालं 104 ग्रॅम आपलं सोल्युशन झालं. मग वेट ऑफ सोल्यूट आहे 4 ग्रॅम. वेट ऑफ सोल्युशन म्हणजे ऑल टोटल सोल्युशन झालं किती 104 ग्रॅम. पर्सेंटेज काढणार म्हणून इंटू 100. मग ह्यांचा जो डिवायडेशन आहे 4 डिवायडेड बाय 104 किती आले 0.0384 इंटू 100. तुमचे येणारे जे व्हॉल्यूम किंवा जे आन्सर आहे ते आहे 3.84%. म्हणजे ह्या एक्झाम्पलचं कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज म्हणजे वेट बाय वेट कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज किती आलं 3.84%. पर्सेंटेज बाय वेट और पर्सेंटेज बाय मास. ओके, समजलं हे. जर तुम्हाला असं विचारलं क्वेश्चनमध्ये, तुम्हाला सांगितलं NaCl इन H2 आहे, NaClची व्हॉल्यूम दिला आहे किंवा अमाऊंट दिली आहे, वॉटरची पाण्याचे अमाऊंट दिली आहे आणि तुम्हाला सांगितलं की पर्सेंटेज बाय वेट काढा, तर हा फॉर्म्युला यूज करायचा वेट बाय वेट. ओके, समजलं. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. चला, इफ बोथ साइड किंवा इफ बोथ सॉल्यूट अँड सॉल्वंट आर लिक्विड, म्हणजे दोन्ही पण ज्यावेळेला लिक्विड असतील, म्हणजे आपला सॉल्यूट पण लिक्विड असेल आणि सॉल्वंट पण लिक्विड असेल, त्यावेळेलाच व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम करायचं. आणि ज्या वेळेला तुमचा सॉल्यूट ग्रॅममध्ये असेल आणि सॉल्वंट हे लिक्विडमध्ये असेल, त्यावेळेला काय करणार तुम्ही वेट बाय व्हॉल्यूम करणार, म्हणजे W/V करणार. ते पुढे आहे, आधी हे बघून घेऊया. चला, आता बघायचं आहे काय आपल्याला, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बघायचं आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची टर्म काढायची आपल्याला, पर्सेंटेजमध्ये व्हॉल्यूम यूज करून काढायचे. चला, इफ बोथ सॉल्वंट अँड सॉल्यूट आर लिक्विड, दोन्ही पण लिक्विड आहे, म्हणजे पाण्यामध्ये लिक्विड आलं की व्हॉल्यूम येणार. व्हॉल्यूम कशामध्ये येणार, लिटर मिलीलिटर ह्याच्यामध्ये येणार आहे. चला बघूया काय आहे हे. एक्झाम्पल दिलेलंच आहे वरती इथे छोटंसं. एक्झाम्पल काय दिले बघा, एक सोल्युशन तयार केले, 100 ml H2O घेतले, तर इथे ml मध्ये घेतले म्हणजे व्हॉल्यूम दिलाय. किती ml आहे 100 ml पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये अल्कोहोल घातले C2H5OH, अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल घातले. किती घातले 50 ml घातले. म्हणजे हे दोन्ही पण लिक्विड झालं, दोन्ही पण लिक्विड आहे. दोन्हींचा पण व्हॉल्यूम दिलाय, एक दिलाय 100 ml, दुसरा दिलाय 50 ml. ओके, आता सोल्युशनचा व्हॉल्यूम पण दिलाय इथे, टोटल सोल्युशनचा व्हॉल्यूम पण इथे दिलाय. किती दिलाय बघा 500 ml दिलाय. मग आता तुम्ही इथे असं करणार का, मी तुम्हाला काय सांगितलेलं, टोटल सोल्युशन घेताना सॉल्यूट प्लस सॉल्वंटची ॲडिशन करायची. आपलं सॉल्वंट आहे वॉटर 100 ml आणि इथेनॉल किंवा अल्कोहोल दिले त्यांनी 50 ml दिले. मग आता हे जर तुम्ही ॲडिशन केली तर होणार किती 150 होणार. पण ह्यांनी ऑलरेडी इथे सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलं आहे 500 ml. जर दिलं नसेल तरच तुम्ही ॲडिशन करायची आणि दिलं असेल तर ॲडिशन करायची नाही, तुमचं ॲन्सर रॉंग येणार. ज्या वेळेला दोन्ही सोल्युशन लिक्विड असतील त्यावेळेला क्वेश्चनमध्ये हे सोल्युशनचं जी अमाऊंट आहे किंवा जी व्हॉल्यूम आहे ती दिलेली असतेच. जर दिली नसेल तरच आपण ॲडिशन करायची, नाहीतर ॲडिशन करायची नाही. कशामध्ये व्हॉल्यूममध्ये. ओके, जर तुम्हाला सोल्युशनची व्हॉल्यूम दिली नसेल तरच ॲडिशन करा, पण आता इथे आपल्याला दिले त्यामुळे ॲडिशन करत बसायची गरज नाही. चला आता बघूया फॉर्म्युला काय दिला आहे. फॉर्म्युला सेमच असणार आहे, सोल्यूटचा व्हॉल्यूम प्लस सोल्युशनचा व्हॉल्यूम. इथे लिहिलेलं नाही आहे मी फॉर्म्युला, तुम्ही लिहा पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम किंवा V/V इज इक्वल टू सोल्यूट इन
वॉल्यूम और सोल्यूट ऑफ सोल्यूशन, सॉरी वॉल्यूम ऑफ सोल्यूशन आणि वॉल्यूम ऑफ सोल्यूट. परत सांगते, पर्सेंटेज V/V इज इक्वल टू सोल्यूट ऑफ वॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. चला, सोल्यूटचा किती दिला आहे 50 ml आणि पूर्ण सोल्युशनचा किती दिला आहे 500 ml इंटू 100. ह्यांचं ज्यावेळेला तुम्ही डिवाईड करणार त्यावेळेला 0.1 इंटू 100 आणि ह्यांचं ज्यावेळेला आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला येणार काय 10 ml. चला, म्हणजे किती आलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन व्हॉल्यूम, पर्सेंटेज किती आली 10 ml व्हॉल्यूमसाठी. चला, कॉन्सन्ट्रेशन टर्म इन व्हॉल्यूम बघितली. हे तुम्हाला जर विचारलं की व्हॉल्यूममध्ये एखाद्या सोल्युशनचं पर्सेंटेज काढायचं आहे व्हॉल्यूममध्ये, तर तुम्ही असा हा फॉर्म्युला यूज करणार, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम. किती आलं ह्याचं आन्सर 10 ml मध्ये आलं किंवा 10% आलं. ml नका लिहू, पर्सेंट, कारण आपण इंटू 100 केलं आहे. ठीक आहे. चला, थर्ड पॉईंट आहे पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. म्हणजे आता इथे काय असणार आहे, जे तुमचा सोल्यूट आहे, जो तुमचा सोल्यूट आहे तो ग्राममध्ये असणार आहे आणि जो तुमचा सॉल्वंट आहे तो तुमचा लिक्विडमध्ये असणार आहे. म्हणजे इथे एक आहे ते ग्राममध्ये आहे, दुसरं आहे ते लिक्विडमध्ये आहे, किंवा एक आहे ते सॉलिड आहे, दुसरं आहे ते लिक्विड आहे. चला, सेम एक्झाम्पल घेऊया, H2Oचं घेऊया, जे आपलं पाणी आणि मीठ आहे त्याचं घेऊया. तर ग्रॅममध्ये हे तुम्ही सॉल्व करा, मी फक्त फॉर्म्युला सांगते. फॉर्म्युला पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू ग्रॅम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. आता इथे बघा, जर तुम्हाला व्हॉल्यूम दिला नसेल, सोल्युशनचा व्हॉल्यूम इथे दिला नसेल, तरच तुम्ही सॉल्वंट प्लस सॉलिड करायचं आहे, इफ रिक्वायर्ड असं लिहिलं एकदम. समजते ना हे काय करायचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चनमध्ये सोल्युशन दिलं नसेल, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिला नसेल, तरच सॉल्वंट प्लस सॉल्यूटची बेरीज करायची, नाही तर बेरीज करायची नाही. आहे तसं जे दिलं ते आहे असं ॲज इट इज घ्यायचं. चला, नंतर आपण काय बघणार आहे, नंबर ऑफ सोल्यूट. हे सॉल्व करून देऊ का. थर्ड, वेट बाय व्हॉल्यूम तुम्ही मला सॉल्व करून दाखवा, हे किती येणार आहे. सेम येईल जे आपण पहिले एक्झाम्पल घेतले तेच, फक्त ग्रॅम आणि व्हॉल्यूमचाच फरक आहे, त्याचा काय एवढा इश्यू नाही येणार आहे. तेच एक्झाम्पल कंटिन्यू करा. ठीक आहे. चला, नेक्स्ट बघूया. 4 आहे नंबर ऑफ मोल्स. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स कळायचे. हा पॉईंट पण 11 स्टँडर्डला कंप्लीट झाला, तरी पण आपण घ्यायचं आहे. नंबर ऑफ मोल्स म्हणजे N. चला, आधी फॉर्म्युला बघूया. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट और मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. तुम्हाला जर मास दिलं असेल, एखाद्या कंपाऊंडचं मास दिलं असेल आणि सांगितलं की बाबा तुम्हाला ह्याचं नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत, तर तुम्हाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा माहिती असलाच पाहिजे, किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काढता आला पाहिजे. चला, एकदा एक्झाम्पल दिले, असंच मी एक्झाम्पल घेतलं आहे, जास्त सिरियस नाही घ्यायचं. आपण शिकण्यासाठी बघतो, म्हणजे नंबर ऑफ मोल आपल्याला काढता येते का बघायला हे आपण एक्झाम्पल घेतले. चला, सेम एक्झाम्पल NaCl इन वॉटर. म्हणजे आता बघा काय काय घेतलं आहे. 5 ग्रॅम ऑफ NaCl इन 10 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl अँड H2O मॉलिक्यूल. इथे नंबर ऑफ मोल राहिले ते लिहा तुम्ही, नंबर ऑफ मोल ऑफ NaCl अँड H2O मॉलिक्यूल. म्हणजे NaCl मिठाचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आणि पाण्याचे पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे. चला, आधी एक मी काढून दाखवते, नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl. तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O हे तुम्ही काढायचे. ही आजची तुमची असाइनमेंट आहे. ठीक आहे. मी आणखीन एक्झाम्पल देईनच, पण हे आणि एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. चला, आता काढूया नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl. म्हणजे मिठाचं आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. म्हणजे एक सोल्युशन दिलं आहे, हे NaCl आहे, आणि ब्ल्यू
जे आहे ते काय आहे आपलं पाणी आहे. आणि ह्या पाण्यामधलं म्हणजे कळलं का, ह्या एका बीकरमध्ये आपण पाणी घेतले, त्यात प्लस NaCl ॲडिशन केली आहे आणि त्यातल्या ह्या पाण्यातल्या म्हणजे ह्या सोल्युशन, हे एक सोल्युशन तयार झाले. ह्या सोल्युशन फक्त आपल्याला NaClचं नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आणि H2Oचे नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. चला आता आपण बघूया. फॉर्म्युला काय आहे, गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. आता गिवन मास किती दिले, किती मीठ घेतलं आपण, 5 ग्रॅम दिले. मग काय लिहिणार, 5 ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास किंवा मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे काय, किती मास आहे मॉलिक्युलर, NaClचं मॉलिक्युलर मास किती आहे हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता इथे दिले मॉलिक्युलर मास ऑफ NaCl किती आहे, 58.5. पण ते कसं आलं, सोडियमचं किती आहे मॉलिक्युलर वेट 23 प्लस क्लोरीनचं किती आहे 35.5. ह्यांची बेरीज केली की येणार किती 58.5. हे झालं आपलं मॉलिक्युलर वेट और मॉलिक्युलर मास झालं. त्यांचं डिवायडेशन करा, 5 डिवायडेड बाय 58.5 किती आलं 0.085 मोल्स. कळलं नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, हे झालं फक्त NaClचे. समजलं, म्हणजे हे नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl झालं. N दिले बघा, NaCl दिले म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ साल्ट किती झालं 0.085. असंच तुम्ही काढायचं आहे कशाचं, H2Oचं काढायचं आहे. मग H2Oचं काढायला फॉर्म्युला काय येणार, सेम येणार, गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. गिवन मास किती दिले 10 ग्रॅम, सो वरती येणार 10 ग्रॅम डिवायडेड बाय, आता H2Oचं मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास किती आहे हे तुम्हाला आलं पाहिजे. हे तुम्ही स्वतः काढायचं आहे. हायड्रोजनचं 1 आणि हायड्रोजन किती दिल्यात 2 दिल्यात, सो 2 प्लस ऑक्सिजनचे 16, 17 18 येणार. आता ह्याचं डिवायडेशन करा, 10 डिवायडेड बाय 18. हे बरोबर आहे का बघा, 18च येते का बघा, का किती दुसरं येते, आणि कॅल्क्युलेशन करून मला सांगायचं की हे किती येते. ओके, आजच्या लेक्चरला इथंपर्यंत आपण करूया. उद्याच्या लेक्चरला आपण नॉर्मॅलिटी, मॉलिक्युलॅरिटी, मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन हे 4 पॉईंट बघणार आहे. आजच्या लेक्चरला आपण 4 पॉईंट बघितले, ते कोणते कोणते आहेत बघूया. कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे बघितलं, कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन, फॉर्म्युला, परत कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स बघतोय आपण. टर्म्समध्ये काय काय आलं पहिल्यांदा, कॉन्सन्ट्रेशन फर्स्ट, पर्सेंटेज बाय मास, नेक्स्ट आहे पर्सेंटेज ऑफ वॉल्यूम, नेक्स्ट बघितलं आपण पर्सेंटेज बाय वेट बाय वॉल्यूम, आणि नेक्स्ट बघितलं नंबर ऑफ मोल्स. हे 4 बघितलं, कसं काढले हे सगळं इन डिटेल आपण बघितले. आजच्या लेक्चरला आपण इथे स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आपण परत सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स बघूया आणि परत आपण चॅप्टर रिवाइज करूया. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.